नाशिकमध्ये 1,21,00,000च्या विमा फसवणुकीचा गुन्हा, 2 कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात FIR. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 1,21,00,000च्या कथित विमा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दीपाली आधार कुलकर्णी यांनी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी व HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार दिवंगत आधार कुलकर्णी यांनी मेडिकल व्यवसायासाठी 2023 मध्ये 1,23,00,000चे कर्ज घेतले होते. कर्जासोबत ग्रुप क्रेडिट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीही घेण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर विमा करारानुसार 1,21,00,000ची रक्कम मिळणे अपेक्षित असताना ती नाकारण्यात आली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच EMI भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठांग, नाशिक. आधार कुलकर्णी यांनी चोलामंडलम फायनान्सकडनं 1,21,00,000 रुपयाचं लोन घेतलेलं होतं आणि लोन घेताना त्यांनी सांगितलं की RBIच्या नियमानुसारून तुम्हाला इन्शुरन्स घेणंसुद्धा गरजेचं आहे. त्यानुसारून त्यांनी HDFC इन्शुरन्स कंपनीचा इन्शुरन्स घेतला. इन्शुरन्स घेताना त्यांनी सांगितलं की आमचं HDFC बरोबर टायअप असल्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही किंवा एखादं जर तुमचं जर काही दुखापत झाली किंवा मृत्यू झाला तर मग इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल. अशानुसारून त्यांनी तो इन्शुरन्स कंपनीला 2,23,000 रुपये त्यांना पेड केले, प्लस त्यांचे मेडिक्लेमचे पैसे त्यांनी घेतले. आणि दुर्दैवाने यांनी लोन घेतलं. आधार कुलकर्णी यांचं जून 2025मध्ये हार्ट अटॅकने कार्डियक अटॅकने त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्यांच्या मिसेसनी आणि त्यांच्या आईंनी HDFC इन्शुरन्स कंपनीला तसेच चोलामंडलम कंपनीला पूर्णपणे माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्यांना पूर्ण डॉक्युमेंट्स दिले. त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 90 दिवसाच्या तुमचा क्लेम आम्ही मंजूर करतो. परंतु 90 दिवसाच्या आत त्यांना एक SMS आला किंवा आम्ही तुमचा क्लेम नाकारलेला आहे. त्यामुळे यांनी त्या HDFC इन्शुरन्स कंपनीकडे फॉलोअप घेतला. कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी ग्राहक तक्रार मंचामध्ये पण तक्रार अर्ज केला. माननीय ग्राहक तक्रार मंचाने त्यांना स्टे दिला आणि चोलामंडलमला कळवलं की तुम्ही कुठलेही आता यांच्याकडनं पैसे हप्ता वसूल करू नये. असे असताना देखील चोलामंडलमचे काही गुंड तसेच HDFC यांनी त्यांच्याकडे तगादा लावला. तगादा लावल्यानंतर यांनी मग शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना त्यांची फसवणूक झाल्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती दिली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित माननीय CP साहेबांना सूचना केल्या की तुम्ही यांच्यावरती कारवाई करावी. त्यानुसारून माननीय संदीप कर्णिक साहेब यांना त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या आई त्यांना भेटल्यानंतर संदीप कर्णिक साहेब यांनी तातडीने मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे चोलामंडलम तसेच HDFC फायनान्स HDFC इन्शुरन्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे चोलामंडलम व HDFC विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुमचं नाव सर? ॲडव्होकेट योगेश कुलकर्णी.